नमस्कार माझे सर्व लाडके बहिणींनो. अजूनही तुम्हाला ₹1500 जे आहे ते आले नाही का? तर काळजी करू नका. कारण अनेक महिलांचे पैसे फक्त एका छोट्या कारणामुळे अडकलेले आहेत आणि ते म्हणजे बँक खात्याला आधार लिंक नसणे. बघा आपल्याला खूप साऱ्या बहिणींचे ते मेसेज आलेले आहे, की सर आम्ही के-वाय-सी केली, आमचं सगळं ॲक्टिव्ह आहे. परंतु आम्हाला अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, तर त्याचं नेमकं कारण काय आहे? मग मी त्यांना सांगितलं, की तुम्ही एकदा आधार लिंक आहे का तुमच्या बँक अकाउंटला ते एकदा चेक करा. तर ते म्हणाले, की सर एकदा आम्ही चेक करतो, पण आम्हाला जे आहे ना, हे बँकेत जायला की ते खूप टाइम लागतो तिथे लाईनीत उभा राहा, हे करा. तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो आज. 2 मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरी बसून तुमचा आधार लिंक आहे का नाही हे कसं चेक करू शकता, ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तुम्हाला कुठेही बँकेत जायची गरज नाही. तुम्ही फक्त 2 मिनिटात तिथे घरी बसून तुमचा आधार लिंक आहे का ते चेक करू शकता आणि त्यानंतर जर आधार लिंक नसेल, तर तुम्ही ते फक्त बँकेत जाऊन अर्ध्या घंट्याचं काम असते ते तुम्ही लगेच करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुमचे मार्च आणि एप्रिलचे जे ₹1500 आहे, ते तुम्हाला इथे लवकरात लवकर जमा होणार आहे. 1500 + 1500 ₹3000 ते लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होतील. तर चला आता ती सोपी पद्धत मी तुम्हाला इथे 2 मिनिटात सांगतो. बघा आपल्याला काय करायचं की सिम्पली आपलं क्रोम ब्राउझर जे आहे ना ते ओपन करायचं आहे आणि ते आपल्याला सर्च करायचं आहे फक्त UIDAI हे आपल्याला सर्च करायचं आहे. आणि हे सर्च केल्यानंतर आपल्याला अशी जी वेबसाईट आहे ना ती इथे ओपन होत असते बघा. अशी वेबसाईट जी ओपन होते ना त्याच्यावर काय करायचं की फक्त आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काहीच करायचं नाही. फक्त आपल्याला थोडासा आहे ना तो इथे वेट करायचा आहे. कारण की आपलं जे नेटवर्क आहे ना हे स्लो आहे. बघा त्यानंतर आपल्याला असा इंटरफेस येतो. असं आल्यानंतर आपल्याला जी भाषा इथे आपल्याला वाचायला सोपी जाते ती आपल्याला सिम्पली इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे थोडा वेट करायचं कारण की ही जी वेबसाईट आहे ना ही खूप लोड घेत असते. आपल्याला थोडं इथे वेट करायचं. त्यानंतर आपण भाषा चूज केल्यानंतर आपल्याला आपल्या भाषेत जी आपण भाषा चूज केली तिथे त्या याच्यामध्ये आपल्याला असं येतं. त्यानंतर आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन दिसतं बघा इथे आधार सर्व्हिसेस. हे बघा आपल्याला इथे आधार सर्व्हिसेस दिसतं. त्यावर आपल्याला काय करायचं की सिम्पली इथे क्लिक करायचं आहे. आपण तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यानंतर असा इंटरफेस इथे ओपन होत असतो. त्यानंतर आपल्याला बघा इथे खाली एक ऑप्शन दिसतो आधार लिंकिंग स्टेटसचा. त्याच्यावर आपल्याला काय करायचं इथे क्लिक करायचं आहे. आपल्याला त्याच्यावर नंतर त्याच्यात क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला इथे एक असं ऑप्शन दिसतं बघा ही एक नवीन वेबसाईट इथे ओपन होते. बघा याच्यामध्ये काय आहे ना इथे खूप सारे ऑप्शन असतात. इथे बघा डाउनलोड आता तुम्ही इथे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल आणि तुमचा जर नुसता आधार नंबर पाठ असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट जे आधार असतो ना तो इथे डाउनलोड करू शकता. त्यानंतर आधार नंबर इथे टाकून तुम्ही हे करू शकता. नंतर व्हेरिफाय तुम्ही इथे ईमेल तुमचा मोबाईल नंबर इथे जोडू शकता तुमच्या आधार लिंकला. त्यानंतर इथे डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं की आपल्याला आधार सेटिंग इथे चेक करायचंय. आधार सेटिंग चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं की ते आपला आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आणि त्यानंतर एक तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो आधार लिंकला मोबाईल नंबर लिंक असतो ना, तो इथे आधार टाकल्यानंतर तिथे तिच्या एक ओ-टी-पी तो ओ-टी-पी सुद्धा तुम्हाला इथे फिल करायचा आहे. मी काय करतो एकदा माझा आधार नंबर, कॅप्चा आणि ओ-टी-पी एकदा टाकून घेतो. तर बघा इथे आपण सगळं टाकलेलं आहे. सगळं टाकल्यानंतर असा इंटरफेस आपल्याला ओपन होत असतो. तर बघा इथे मी तुम्हाला एक आणखीन एक गोष्ट सांगतो. जर तुमचं आधार कार्ड अजून सुद्धा अपडेट नसेल, तर इथे तुम्ही अपडेट करू शकता. बघा इथे ऑप्शन सुद्धा इथे आहे अपडेट करण्याचं. तर आपलं जे सध्या जे आहे ना, आपल्याला काय करायचं की आपलं बँक सेटिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आहे का हे चेक करायचं म्हणजे आधार लिंक आहे का? हे आपल्याला चेक करायचं. तर बघा इथे आधार सेटिंग स्टेटसचं एक ऑप्शन दिसतं. सिम्पली आपल्याला काय करायचं की त्याच्यावर इथे क्लिक करायचं आणि तिथे क्लिक केल्यानंतर इथे सगळा जो इंटरफेस आहे ना, तो इथे तुम्हाला दिसणार आहे. तुमची बँक कोणती आहे, त्यानंतर तुमचं सीडिंग ॲक्टिव्ह आहे का, हे तुम्हाला इथे दिसणार आहे. तर बघा माझं जे आहे ना, ते इथे ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह असल्यामुळे मला इथे काय करायचं काम नाही. तुम्ही अशा प्रकारे इथे चेक करू शकता आणि तुमचा जो वेळ आहे ना, तो इथे वाचू शकता आणि त्यानंतर तुम्ही आधार लिंक केल्यानंतर तुम्हाला जे पैसे आहे ना, ते लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवरती जमा होत असते. आणखीन जर काही तुमचे डाऊट असेल, तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा. तुमच्या डाऊटचा आम्ही पूर्णपणे इथे निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.